महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आमचे आधारस्तंभ दिवंगत आमदार रमेश भाऊ वांजळे यांना नमन करून एक राजसाहेबांचा एक छोटा शिलेदार, राजसाहेबांचा एक छोटा सैनिक म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्यात। आता निवडणुकीची धामधूम चालू झालेली आहे। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने निवडणुकीचा प्रचार करतोय, प्रत्येक उमेदवार गाठीबेठी घेतोय। पण एक लक्षात ठेवा, आज या सभेसाठी कात्रज परिसरातनं काही लोक आलेली आहेत, काही वारजे परिसर कोंढवे कोपरे इकडनं आलेली आहे। तुम्ही हा विचार केला का तुम्हाला यायला किती वेळ लागला? रोज कोथरूड बसून कोंढवे कोपरे उत्तमनगरला जायला 2 तास लागतात। तुम्हाला मला गृहीत धरलंय, प्रत्येक गोष्टीचा सामना सर्वसामान्य जनता म्हणून तुम्हाला मला करावा लागतोय। या गोष्टीवरती सत्ताधारी पक्ष असो किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असो, कोणी बोलायलाही तयार नाहीये। मला सांगा, खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मेट्रो का आली नाही? कात्रजवरनं स्वारगेटवरनं निगडीला मेट्रो जाऊ शकते, त्याच्यानंतर कोथरूडवरनं रामवाडीला मेट्रो जाऊ शकते, मग ती मेट्रो डेक्कनवरनं उत्तमनगर, शिवने, कोंढवे कोपरे, त्याच्यानंतर स्वारगेटवरनं खडकवासला, त्याच्यानंतर स्वारगेटवरनं कात्रज काही येऊ शकत नाही। जो एरिया खडकवासला मतदारसंघामध्ये येतो तिथंच मेट्रो येत नाहीये। आपल्या आमदारांनी एवढे दिवस काय केलं? अहो, साधे छोटी उदाहरणं घ्या। पुणे महानगरपालिकेमध्ये काही वर्षापूर्वी BRT बांधली होती। आज ती BRT तुमच्या माझ्या पैशाच्या कररूपी पैशातनं बांधलेली आहे, आज ती तोडावी लागली। तुमच्या माझ्या कररूपी पैशातनं मोठमोठे उड्डाणपूल बांधले। तुम्हाला माहिती असेल, शिवाजीनगरचा उड्डाणपूल तोडावा लागला। आमचे पैसे काय तुमच्या बापाचे आहेत? फुकट आले, कुठेही कसेही वापरायचे, मनमानी कारभार करायचा। अहो, साधा लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून येतो आणि करोडोंची माया जमा करतो। आमचा प्रतिस्पर्धी तर जिथं मोकळी जागा दिसन तिथं ना कंपाऊंड ठोकतोय, जिथं मोकळी जागा दिसन तिथं स्वतःचा बोर्ड लावतोय। म्हणजे तुम्हाला लोकांनी याच्यासाठी निवडून दिलंय का? माझी बाबांनो हात जोडून कळकळीची विनंती आहे, मी जास्त बोलणार नाहीये, पण मोजक्या गोष्टी काही बोलणार आहे की एक प्रचारादरम्यान आलेला अनुभव, आमच्या वारजे एरियामध्ये, आमच्या प्रभागामध्ये खूप मान्यवर, मोठी नावाजलेली व्यक्तिमत्वांची लोक राहतात। त्याच्यामध्ये काही कवी आहेत, काही लेखक आहेत, आपल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आहेत, त्याच्यानंतर ज्यांनी ऑक्सफर्डची इंग्लिश डिक्शनरी मराठीत केली। हे खूप सोपं काम नाहीये। ऑक्सफर्डची डिक्शनरी मराठीत केली असे सुद्धा नामवंत, विचारवंत आमच्या एरियात राहतात। ज्यावेळेस आम्ही प्रचाराला गेलो तर त्यांच्या तोंडून एक वाक्य आलं की एक लक्षात ठेवा दांगट, की आता लोक हुशार झालेत, आता राजसाहेबांचे विचार लोकांना समजायला लागलेत। आता 100% ही गर्दी दिसती ना, याच्यापेक्षा 10 पट गर्दी आपल्या बरोबर असणार आहे। त्याच्यामुळं माझी विनंती आहे की येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला मयुरेशला एक नवा चेहरा, एक तरुण, तडफदार, शिक्षित, एकदम इतर उमेदवारांच्या तुलनेत आपला उमेदवार 1 नंबर आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे 1 नंबरनीच निवडून यायला पाहिजे। जसं मागच्या आमच्या रमेश भाऊंनी अबू आझमीनी मराठीत शपथ घेतली नाहीये म्हणून त्याच्या कानफडात लावली होती, तसा अबू आझमीला माझं सांगणं आहे, तयार राहा, आमच्या वाघाचा छावा येतोय। हो, तयार राहा। आम्ही वहिनींना, हर्षदा वहिनींना आणि मयुरेश दादाला आम्ही एक ग्वाही देतो या ठिकाणी। खडकवासला मतदारसंघातला महाराष्ट्र सैनिक, राजसाहेबांचा प्रत्येक शिलेदार हा तळमळीनी मयुरेश दादाला 100% विधानसभेत पाठवणार, ही मी ग्वाही देतो। एवढं बोलून थांबतो। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय मनसे।